नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दिगंबर चव्हाण बायोफॅक्टरी कंपनी प्रतिनिधी. आज आपण कासेगाव गावामध्ये गवळी यांच्या डाळिंबाच्या प्लॉटवरती आलो आहोत. तरी त्यांनी बायोफॅक्टरी कंपनीची उत्पादने वापरून त्यांच्या बागेची मालामाल त्यांनी केली कशा प्रकारे केली आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या. आज चव्हाण साहेब आल्यापासून आपलं अतिशय चांगलं झालेलं आहे. आपल्या बागेला 2-2.5 फळ आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानं आपलं चांगलं झालेलं आहे. बरं, ते काही लागण्यासाठी तुम्ही काय वापरलं होतं बायोफॅक्टरी कंपनीचं? बायोफॅक्टरी कंपनीचं ते किंड वापरलं होतं. त्याचा एकदम 1 नंबर रिझल्ट मिळाला आहे. बेलेमेस्ट वापरलं हां होतं. हां. मग तुम्ही हे वापरल्यामुळे तुम्हाला काय काय वाटलं? मुळी डाळिंबामध्ये काय वाटलं? मुळी पुन्हा याला तिजगी आणि लांबार कळी निघलेले. लांबार काही नाही. बरं, तुम्ही हे जे आता शेतकरी मित्रांनो तुम्ही हे बघू शकताय की आज बघायला गेलं तर साधारण एवढं मोठं भयंकर ऊन पडतंय तरी बी ह्याच्यामध्ये काही चांगल्या प्रकारे निघून सेटिंग झालेलं आहे. विशेष म्हणजे ड्रॉपिंग नाही. तर तुम्ही हे बायोफॅक्टरी कंपनी प्रोडक्ट वापरल्यापासून तुम्ही समाधानी आहात का? हा, समाधानी 2-2.5 झाडं फळ आहे आता. 2-250 झाडं होय, समाधानी आहेत. समाधान आहे. मग तुम्ही इतर लोकांना इतर शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता? काय प्रोडक्ट बद्दल काय सांगू शकता? 1 नंबर आहे. त्यांना समजायला सांगतो आपण 1 नंबर आहे. त्यांनी वापरलं वापरा पाहिजे तुम्ही. रिझल्ट बाबतीत. आणि माझ्याकडे 4 जण येऊन गेले आतापर्यंत. बरं. तुझ्या बागेत 1 नंबर रिझल्ट आहे माहिती. हां. त्या म्हणलं माझा नाही, चव्हाण साहेबांनी दिलेला आहे आपल्या रिझल्ट. बरं. ते औषध दिलेलं आहे, हां. त्यामुळं आलेलं आहे. आपल्याला काय आधी माहीत नव्हतं. बरं, ह्या वर्षी बाग कशी वाटली? गेल्या वर्षी बाग आणि ह्या वर्षी बागेत काय बदल? यंदा लय बदल आहे. गेल्या वर्षी 3 टन माल निघाला, यंदा 7 ते 8 टनापर्यंत आपली आवरेज आहे. 8 टनावर निघेल. ह्या वर्षी लय खुश दिसत आहे. हे बोलायचं काम नाही. शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्हाला कळी आणि सेटिंग जर करायचं असेल तर अवश्य त्या स्क्रीनवरती मला मोबाईल नंबर देतोय 91 68 48 29 ह्या नंबरवरती मला संपर्क करू शकताय. आणि आपली ही बाग अशा प्रकारे तुम्ही सेटिंग आणि कळीचा स्ट्रोक आपण चांगल्या प्रकारे काढू शकतो. धन्यवाद.